जरी आपल्याकडे वीज असली तरी सरसकट भारनियमन मुक्ती करायची नाही, कारण त्याच्यामुळं जे वीज चोऱ्या करतायत त्यांना फुकटात वीज मिळते आणि आयात कोळसा आणून पावसाळ्यातील टंचाईसाठी काही साठा करून ठेवा अशी सूचना केली आहे. याचा अर्थ पावसाळ्यामध्ये सुद्धा कोळसा पुरवठा देशातला सुधारेल याची शाश्वती खुद्द केंद्राला वाटत नाही. कुठल्या तरी राज्याला काहीतरी सापत्न वागणूक मिळतंय असं काही फारसं नाहीये. तसं असतं तर मग देशभरात कोळसा टंचाई का झाली असती? वीज प्रकल्पांकडे कोळसा हवा, नाही तर तिथं पुन्हा तो प्रश्न येणार की वीज मागणी कमी झाली पण पुन्हा कोळसा टंचाई आणि त्यातनं काही प्रमाणात भारनियमन, हे दुष्टचक्र नाकारता येणार नाही. पूर्वीचा प्रश्न आणि आजचा प्रश्न याच्यातला हाच फरक आहे. पूर्वी गरजेपेक्षा कमी क्षमता होती निर्मितीची, आज क्षमता आहे पण नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवा दिवस, नवी चर्चा आणि नवा विषय खरं तर सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक आपल्या व्ह्युअरच्या खूप जवळच आहे. तो म्हणजे लोड शेडिंग. गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक आधी व्हॉट्सअपवरती व्हायरल झालं, मग बातमी आली की महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोड शेडिंग होणार. आणि मग प्रश्न पडला की लोड शेडिंग खरंच होणार, कुठं होणार, काय होणार, ग्रामीण शहरी, असंख्य प्रश्न मनात निर्माण झाले. आणि ह्याच सगळ्या प्रश्नांचा उहापोह करावा असं अर्थातच वाटलं. आणि म्हणूनच आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत लोकसत्ताचे असिस्टंट एडिटर स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांचं वैशिष्ट्य असं आहे की गेले 15 वर्ष सर ऊर्जा क्षेत्र कव्हर करतायत, महावितरण, एमएससीबी जे काही आहे ते कव्हर करतायत. 15 वर्षापूर्वीचं भारनियमनाचा प्रश्न त्यांनी बघितलाय, ते आजपर्यंतचा प्रश्न त्यांनी बघितलाय आणि अत्यंत सविस्तर डिटेल्ड अभ्यासू या क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सर हाच प्रश्न आहे स्वाभाविकपणे की ऊर्जा संकट येणार याची चर्चा गेली 1 वर्ष चालू होती, पण आता ते दाराशी येऊन ठेपल्याचं दिसतंय. नक्की काय घडलंय, काय बिघडलंय आणि म्हणून हे ऊर्जा संकट आलंय, थोडं विस्तारानं आम्हाला समजावून सांगा. पहिली तुम्ही जे म्हणालात की गेले वर्षभर सुरू होतं की संकट येणार, त्याचं कारणच मुळात असं होतं की गेले वर्ष दीड वर्ष कोळसा टंचाई याचे परिणाम आपण भोगत आहोत. पूर्वी ती थोड्याफार प्रमाणात असायची पण आता ती तीव्र झाली. म्हणजे आणि फक्त ती महाराष्ट्राला भेडसावतीये का तर नाही, देशभरात हा प्रश्न मोठा कठीण झालेला आहे. कालच केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी याची दखल घेत एक बैठक घेतली आणि त्याच्यात काही उपायांची चर्चा केली. मागे तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी एकदा खुद्द नरेंद्र मोदींना या प्रश्नात बैठक घ्यावी लागली होती की काय बाबा काय चालू आहे, कारण देशभरातून ठिकठिकाणी वीज टंचाईच्या हे येत होत्या, त्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातलं होतं त्याच्यामध्ये. तर आता केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी घातलेलं आहे. त्याचं मूळ कारण तेच ठरलंय की कोल इंडियाकडनं गेल्या काही काळात, काही वर्ष दीड वर्षापासून उत्पादनामध्ये अडचणी आलेल्या आहेत आणि त्या अडचणी काय येत आहेत याची स्पष्ट आणि स्वच्छ उत्तरं ही अजूनही बाहेर आलेली नाही. फक्त उत्पादनात अडचण आहे हे जग जाहीर आहे. वीज निर्मितीच्या क्षमतेवर सर्वात मोठा परिणाम झालाय. प्रत्येक राज्याचे वीज प्रकल्प असतात सरकारी, जसं महाराष्ट्राची महानिर्मिती आहे तसंच इतर राज्यांची आहे. याच्या पलीकडे जाऊन 3-4 प्रमुख घटकांमधून प्रत्येकाला वीज मिळत असते. ते म्हणजे केंद्रीय प्रकल्प, म्हणजे आपल्या सगळ्यांना नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन माहिती आहे, NTPC. तर त्याचे ठिकठिकाणी देशभरात प्रकल्प आहेत आणि त्या देशाची विभागणी त्यांनी ईस्ट झोन, वेस्ट झोन अशा पद्धतीनं केलेली असते. आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो वेस्ट झोन मध्ये सहभाग घेतो. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि गोवा वगैरे असा जो सगळा प्रांत आहे तो त्याच्यात येतो. आणि इथे ठिकठिकाणी जे प्रकल्प आहेत त्याच्यातून ज्या राज्यात प्रकल्प आहे त्या राज्याला काही विशिष्ट कोटा आणि बाकीची वीज इतर राज्यांमध्ये विभागून दिली जाते. त्या पद्धतीनं आजच्या घडीला जर विचार केला तर महाराष्ट्राचा केंद्रीय प्रकल्पांमधला जो वाटा आहे तो आहे साधारण 6000 मेगावॅटच्या आसपास. आणि आपण ती गरजेनुसार कधी 6 पासून कधी कधी आपल्याला जास्तही मिळते, 8-9 हजार मेगावॅट पर्यंत आपण खेचतो, त्याला ओव्हरड्रॉवल होतं. कधी कधी गरजेपेक्षा कमीही घेतो, त्यानुसार ते वीज त्याचे पैसे दिले जातात. हा दुसरा घटक झाला राज्याचे वीज प्रकल्प, NTPC. त्यानंतर तिसरा आहे खासगी वीज प्रकल्प. खासगी वीज प्रकल्पांमध्ये परत 2 प्रकार आहेत किंवा त्यांचे स्वतःचे पोटभाग करतात. एक खासगी वीज प्रकल्प असे आहेत की जे कुठल्या ना कुठल्या राज्याशी किंवा ग्राहकाशी वीज खरेदी करार करतात. तो दीर्घकालीन असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वीज रास्त दर आपल्याला मिळू शकते. जसं अदानी आहे, JSW आहे, टाटा आहे, अशा अनेक कंपन्या आहेत देशभरात, त्यांचे करार आहेत, त्यांच्याशी पण आपण वीज करार केलेला आहे. याच्यामध्ये दुसरी ज्याला आपण
छोटा गट वेगळा जो आहे तो आहे मर्चंट पॉवरचा. म्हणजे ते कुठल्याही राज्याला देणार नाही, तर ते खुलं, ज्याला आपण एनर्जी एक्सचेंज म्हणतो, म्हणजे साध्या भाषेत ओपन मार्केट, खुल्या बाजारातला वीज पुरवठा, तिथं ते आपली वीज टाकतात आणि ज्याला जशी गरज आहे तसं तो त्याचा दर देऊन ती वीज घेतो. हे झाले प्रमुख घटक. याच्या पलीकडे प्रत्येक राज्याचे जलविद्युत आहेत, सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, अशा छोट्या छोट्या घटकांमधनं आपल्याला वीज मिळते. पण ह्याच्यातला सर्वात मोठा जो घटक आहे वीज तुम्हाला देणारा, कुठलंही राज्य असो, तो आहे थर्मल पॉवर प्लांट, म्हणजेच कोळशावर चालणारे वीज प्रकल्प. कुठल्याही राज्याची कितीही मागणी असली तरी त्याचा जो मुख्य गाभा आहे तो याच प्रकल्पांमधून भागवला जातो. इतर जे आहेत म्हणजे जलविद्युत असेल किंवा सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, अणु ऊर्जा असेल, हे सगळे पूरक म्हणून आपल्याला उपयोगाला पडतात. म्हणजे आपल्या ताटाचं उदाहरण द्यायचं झालं तर हे सगळे कोशिंबीर, लोणची वगैरे अशा पद्धतीनं आहेत. मूळ जे आहे भाजी आणि वरण हे थर्मलच आहे. हे आपण आधी प्रामुख्यानं इथं लक्षात घेऊया. आणि त्याच्यामध्ये कोळशाच्या टंचाईमुळे देशातल्या सर्व वीज प्रकल्पांच्या वीज निर्मितीवर, क्षमतेवर परिणाम झालाय आणि त्याच्यातून उत्पादन क्षमता कमी होऊन हा प्रश्न तयार होतोय. त्याच वेळी आता उन्हाळा यावेळी मोठ्या प्रमाणात वाढला, हे आपण सगळेच जण अनुभवतोय. म्हणजे एरवी जे चटके आपल्याला एप्रिल एंड किंवा मे मध्ये बसायचे ते आपल्याला मार्च मध्ये बसायला लागले होते. ते जो तापमान, हे उष्णतेच्या झळा आल्या, लाटा आल्या, त्याचा एक मोठा परिणाम झाला. आणि मागच्या 2 वर्षांची जर तुलना करायची तर या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या 2 वर्षात या काळात टाळेबंदी होती कमी अधिक प्रमाणात. म्हणजे आपल्याला पहिली टाळेबंदी मार्च एंडला सुरू झाली, म्हणजे उन्हाळा तोंडावर असताना सगळीकडे उद्योग व्यवसाय बंद झाले, त्यामुळं आपोआपच वीज मागणीच कमी झाली, त्याच्यामुळे तसा त्रास नाही झाला. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल झाले, पण तरी 20 टन ज्या पद्धतीने एप्रिलमध्ये आणि मे मध्ये उत्तर भारतात आणि इतर ठिकाणी दुसरी लाट आली मोठ्या प्रमाणात आणि परत काही प्रमाणात निर्बंध लागले, तर त्याचा परिणाम वीज मागणी कमी होण्यात झाला. आणि यावेळी आता तुम्ही बघा, मार्चच्या आधीच सगळीकडनं निर्बंध कमी व्हायला सुरू झाले होते. उद्योग मोकळेपणाने आपापलं काम करतायत, दुकानं असतील, वाणिज्य असेल, घरगुती पातळीवर सगळीकडे मोठ्या प्रमाणात त्याच्यातून वीज मागणी मागच्या 2 वर्षाच्या तुलनेत पूर्ण क्षमतेने वापरली जाते. आणि त्याच वेळी कोळसा टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम झालाय आणि त्यातून जी तूट तयार होतीये त्याच्या झळा आता आपल्याला बसतायत. थोडक्यात सर, हा डिमांड आणि सप्लायच्या गॅपचा प्रॉब्लेम आहे. पण इथं हा एक प्रश्न निर्माण होतो की टंचाई आहे हे माहित होतं, टाळेबंदी संपली आहे हेही माहित होतं, तर कुठंतरी मिसमॅनेजमेंट किंवा मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळं थेट लोड शेडिंगला सामोरं जावं लागतंय. हो, अर्थातच, कारण कोळसा टंचाई हा सर्वात परत पुन्हा तोच विषय येतो. आणि याच्यामध्ये एक दुसरा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की मगाशी जसं तुम्ही उल्लेख केलात की 2007ची वीज टंचाई, त्यावेळी महाराष्ट्रातच नाही देशभरात वीज टंचाई होती. म्हणजे 2002 पासून ते 7-8 पर्यंत, म्हणजे 10 पर्यंत खरं तर खूप मोठ्या प्रमाणात टंचाई होती. तुम्हाला आठवत असेल, मग त्यावेळी वेगवेगळे वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणात नवीन उभारण्यात आले. तर त्यावेळेचे वीज टंचाईचं स्वरूप हे वीज निर्मिती अपुरी वीज निर्मिती क्षमता हे होतं. आज वीज निर्मिती क्षमता अपुरी नाही. आपल्याकडे उलट, मग जर महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर आपल्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त आपण वीज खरेदी करार करून बसलेलो आहोत. म्हणजे आहेत ते, ज्याला आपण सरप्लस वीज म्हणतो. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण 2 वर्षाच्या पूर्वीच्या आधी आपण अशा सगळीकडे बातम्या आलेल्या आहेत आणि वीज तज्ञांनी त्याच्यावर चिंता व्यक्त केली होती की वीज मागणी ज्या प्रमाणात वाढेल अशा हिशोबाने वीज खरेदी करार केले, पण ती वीज आपण वापरू शकत नाहीये. म्हणजे सरप्लस वीज आहे आणि ते वीज प्रकल्प तसेच उभे असतात वीज निर्मिती न करता, पण तरी त्याचं आपल्याला शुल्क द्यावं लागतं, कारण ती आपल्यासाठी कधीही गरजेला पडतील. त्याच्यासाठी एक स्थिर आकार असतो. असे आपण हजारो कोटी रुपये दिलेले आहेत तुम्ही आम्ही. म्हणजे एकीकडे क्षमता आहे का, तर आहे तयार. पूर्वीचा प्रश्न आणि आजचा प्रश्न याच्यातला हाच फरक आहे. पूर्वी गरजेपेक्षा कमी क्षमता होती निर्मितीची, आज क्षमता आहे पण इंधन नाही. आणि त्याच्यातला तो सगळा जो गोंधळ आहे हा मोठा प्रश्न आहे. सर, मला हाच मुद्दा विचारायचा होता की यावेळेची टंचाई ही देशभर आहे का फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित? देशभर आहे. म्हणूनच तर केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांना काल परवा बैठक घ्यावी लागली आणि त्याच्या पलीकडे जाऊन गुजरातमध्ये 1-2 आठवड्यापूर्वी स्टॅगरिंग डे, म्हणजे इंडस्ट्रीयल स्टॅगरिंग डे, याचा अर्थ औद्योगिक भार नियमन, हे सुरू करावं लागलं.
म्हणजे पूर्वी 7 दिवस जर उद्योगांना वीज मिळत असेल त्याच्याऐवजी विभागनिहाय एक एक दिवस औद्योगिक सुट्टी दिली जाते. किंवा तुम्हाला बुधवारी सुट्टी असेल म्हणजे त्या भागातलं त्या दिवशीची औद्योगिक वीज मागणी थोडी कमी होते. महाराष्ट्रात ही पूर्वी हे सगळं होतं, प्रत्येक ठिकाणी होतं. मग गुजरातने 2 आठवड्यांपूर्वी केलं आणि त्यांचं म्हणणं की 2-3 आठवडे तरी तात्पुरती आहे, नंतर बघू. आंध्र प्रदेशामध्ये औद्योगिक वीज जो पुरवली जाते त्याच्यात 30-40% जास्त कपात आलेली आहे. उत्तरेकडची जी बरीच राज्य आहेत तिथं तर वीज पुरवठा कायम सुरळीत असणं हा काही त्यांच्यासाठी फार विषय नाही, त्यामुळे ते खाली भार नियमन मोठ्या प्रमाणात चालतच तिथे. पण गुजरात आणि आंध्र याची उदाहरणं याच्यासाठी की ती आपल्यासारखी राज्य आहेत, म्हणजे औद्योगिक तिथे वीज मागणी पुरेशी आहे, नागरीकरण चांगल्या पद्धतीनं झालंय. महाराष्ट्र हा अत्यंत प्रगत राज्य मानलं जातं. मला आठवतंय की मी शाळेत असताना पेपरमध्ये यायचं की कधी कधी लोड शेडिंग आहे, ते आमच्या घरात चिकटवलं जायचं आणि त्याच्यानुसार इन्व्हर्टर आणि म्हणजे जी काही यंत्रणा असेल त्याची प्लॅनिंग केलं जायचं. पण गेली 6-7 वर्ष मला आठवत नाही विशेषतः काही लोड शेडिंग झालं. त्याच्यात पण असं मी ऐकलं की जे वीज बिल भरतायत त्यांचं लोड शेडिंग होत नाही, इतरांचं होतं. आणि एकूणातच 7-8 वर्ष, किती वर्षात तुम्ही जास्त सांगू शकाल, पण लोड शेडिंग हा प्रश्नच नव्हता. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरात हा मुद्दा नव्हता. आता तो परत आलाय. हे अपयश नाही का, आणि अपयश असेल तर ते कुणाचं आहे? भार नियमनाचं असं आहे, आता मी स्वतः डोंबिवलीत राहतो. मी जेव्हा 2006-07 मध्ये इथं राहायला आलो त्यावेळी रोज संध्याकाळी 2-2, 3-3 तास भार नियमन असायचं. म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 वगैरे अशा पद्धतीनं. ही 6-7ची गोष्ट सांगतोय मी. हळूहळू म्हणजे 2009 नंतर ते चित्र पालटलं आणि आमच्याकडचं भार नियमन बंद झालं. म्हणजे मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडला की जे वीज बिल भरताय तिथं लोड शेडिंग नाही आणि ग्रामीण भागात चालू. म्हणजे त्यावेळी डोंबिवली सारखी जी शहरं आहेत की जिथं वीज बिल वसुली चांगली आहे, वीज चोऱ्या फारशा नाहीत, तिथं राज्य सरकारने तत्कालीन त्यावेळी पहिल्यांदा त्यांना हे दिलं की त्यांना भारनियमनापासून मुक्त केलं आणि राज्य जे आहे ते 2012 मध्ये भारनियमन मुक्त केल्याचं जाहीर करण्यात आलं. पण त्यावेळी त्याच्या आधी जो कालखंड होता टप्प्याटप्प्याने करताना एक धोरण घेतलं होतं की भारनियमन मुक्ती करत असताना जरी आपल्याकडे वीज असली तरी सरसकट भारनियमन मुक्ती करायची नाही, कारण त्याच्यामुळं जे वीज चोऱ्या करतायत त्यांना फुकटात वीज मिळते आणि त्यांच्या शेजारचं गाव जे समजा चांगल्या पद्धतीनं वीज बिल भरतंय तेही अंधारात राहील किंवा त्याला हे मिळेल. तर त्या लोकांना कळावं की आपण जर वीज बिल भरलं तर आपल्यालाही पूर्ण वीज मिळेल, हा संदेश देण्यासाठी त्यावेळी ऊर्जा विभागानं हा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता की जिथं वीज बिल भरलं जातंय त्यांना भारनियमन नाही करायचं आणि जिथं वीज चोऱ्या जास्त आहेत तिथं भारनियमन करायचं. मग याचं गणित काय, तर महावितरणला वाटलं म्हणून नाही, राज्य वीज नियामक आयोगाने लोड शेडिंग प्रोटोकॉल म्हणजे भारनियमनाचं एक मार्गदर्शक तत्व असं म्हणून एक वेळापत्रक त्यांना दिलं होतं. वीज बिल आणि वीज वसुली याच्या आधारावर ABCDEFG अशा पद्धतीचे वर्गवारी आहेत. म्हणजे वीज हानी किती आहे त्याच्यानुसार ते खालच्या गटांना पहिल्यांदा म्हणजे सर्वात शेवटचा जो घटक असतो सर्वात जास्त वीज चोरी आहे 50-60% पेक्षा जास्त समजा असेल एखाद्या, तर पहिल्यांदा त्याची टंचाई भासली तर पहिल्यांदा त्यांची वीज तोडली जाईल तो जिथं, त्याच्यानंतर अजून वाढली तर पुढे, असं करत ते वरती यायचं. हा त्याचा साधारण गाभा आहे. आता जी वीज टंचाई आहे त्याच्यामध्येही जो ह्याचा कालखंड होता एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा साधारण वीज मागणी 24,500च्या वर सरासरी होती आणि त्यावेळी 800-900 मेगावॅट लोड शेडिंग सुरू झालं होतं आणि ते अघोषित होतं. म्हणजे असं जिथे वीज चोरी आहे तिथं ते करत होते काही प्रमाणात, कारण असंही नसतं 900 मेगावॅट टंचाई आहे याचा अर्थ दिवसभर 900 मेगावॅट आहे असं नसतं. 4 भाग आहेत दिवसाचे. राज्य भार प्रेषण केंद्र म्हणून जे आहे आपलं ते सगळं याचं व्यवस्थापन करतं की मॉर्निंग पीक, डे पीक, इव्हनिंग पीक, नाईट पीक म्हणजे दिवसातली सर्वोच्च मागणीचा काळ जो साधारणपणे दुपारी मानला जातो, सकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र आणि रात्री. मग त्यावेळी जी वीज मागणी आहे, जी वीज उपलब्धता आहे त्याच्यानुसार ते होत होतं. त्यामुळं कधी कधी समजा शून्य भारनियमन होईल एखाद्या 3-4 तासाच्या ह्याच्या कालखंडात आणि एखाद्या 3-4 तासामध्ये पूर्ण वीज त्या भागात जिथं वीज चोरी ती नसेल ते टंचाईनुसार ठरवलं जातं. आता काल परवाचा जर आकडा बघितला तर साधारण 1300 ते 1900 मेगावॅट पर्यंत वीज टंचाई गेली 3 तासांसाठी, ती परत 500-600 मेगावॅटवर आली. त्यामुळे त्या प्रमाणात तिथं पटकन तेवढं वीज भारनियमन वाढवलं आणि जेव्हा ती 600 पर्यंत खाली आली तेव्हा त्या पद्धतीनं परत उलट्या क्रमानं ते मागे घेत जातात. पण सर सातत्यानं
विना अडथळा वीज पुरवठा होणं ही वेगवेगळ्या उद्योगांची गरज असते. आता ज्यावेळी उद्योग चक्र पुन्हा चालू झालंय, कंपनीमध्ये लोक परत येत आहे, अशा वेळेला महाराष्ट्र सारख्या राज्याला हे अनियमित आणि अनिश्चित भारनियमन परवडणार आहे. कोणत्याच राज्याला परवडणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही जसं म्हणालात की औद्योगिक आणि वाणिज्यिक आहे, त्याच्यामध्ये तर हे खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे प्रश्न तोच पडतोय की कोल इंडिया, कारण एकमेव पुरवठादार आहे इंधनाचा, दुसरा कोणी त्याला पर्याय नाहीये. म्हणजे वीज पुरवठ्याच्या बाबतीत कसं असू शकतं की अ कंपनीने आपल्याला वीज नाही दिली तर ब कंपनीकडे तुम्ही जाऊ शकता. पण देशात इंधन फक्त आणि फक्त कोळसा हा कोल इंडिया पुरवतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जो हे असतं की ते आयात कोळसा घेणं. मग आयात कोळसा पूर्ण समजा आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी प्रश्न पडेल की मग संपूर्ण आपण आयात कोळसा आणूयात आणि पूर्ण तो जो तुटीचा खड्डा आहे तो भरून काढूयात. ते शक्य नाही. त्याचं कारण तांत्रिक आहे. मला समजा उद्या मला पूर्ण काही लाखभर कोटी जरी वीज कंपनीला मिळाले आणि त्यांनी ठरवलं की जगातला आहे तेवढा कोळसा वापरूयात आणि आपल्याकडे अजिबात कमी पडू द्यायचं नाही, तर राज्य वीज निर्मितीचे जे प्रकल्प आहेत महानिर्मितीचे, त्यांच्या बॉयलरची जी रचना असते ती 100% आयात कोळशावर वीज निर्मिती करेल अशी नाही. प्रत्येकाची नसते. ते विशिष्ट उच्च तंत्रज्ञानाचे जे आहेत तिथंच तशा पद्धतीने होऊ शकतं. एरवीच्या ठिकाणी ते काही प्रमाणात ब्लेंड करावं लागतं. म्हणजे देशी कोळसा काही प्रमाणात वापरायचा आणि आयात कोळसा. म्हणूनच काल केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी राज्यांना 10 टन, म्हणजे तुमची वार्षिक गरज समजा 100 मेट्रिक टन असेल तर 10 टन तुम्ही आयात कोळसा वापरा असं सूचना केलेली आहे. आणि एवढंच नाही तर येणारा पावसाळा जो आहे त्याच्या आधी सुद्धा आयात कोळसा आणून पावसाळ्यातील टंचाईसाठी काही साठा करून ठेवा अशी सूचना केली आहे. याचा अर्थ पावसाळ्यामध्ये सुद्धा कोळसा पुरवठा देशातला सुधारेल याची शाश्वती खुद्द केंद्राला वाटत नाही, असा त्याचा साधा आणि सोपा अर्थ आहे. सर, मग या सगळ्यावरती उपाय काय? शॉर्ट टर्म उपाय काय, लॉंग टर्म उपाय काय, का परत भारनियमन आपल्या पाचवीला पुजला असं म्हणायचं का? नाही, आता ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्म उपाय जे म्हणालात तुम्ही, आपण आधी तिथे जाऊयात की आता कसं तुम्हाला जर हे परवाची तुम्ही जर बातमी वाचली असेल की टाटाचा मुंद्रा प्रकल्पातून आपण 760 मेगावॅटची वीज खरेदी केली. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, त्यामुळे ते सगळीकडे त्या दिवशी आलं होतं. ती काय नव्यानं घेतली का तर नाही. हा प्रकल्प जेव्हा उभा राहिला तेव्हा महाराष्ट्राबरोबर त्यांचा 800 मेगावॅट वीज खरेदीचा करार होता. त्या प्रकल्पाची क्षमता आहे 4000 मेगावॅट आणि आता आपण ती 5.5 रुपयाच्या सरासरी 5 रुपये ते 5 रुपये 40 पैसे दराने तिथून वीज घेतोय. म्हणजे हा शॉर्ट टर्म उपाय झाला एक, की त्यांनी आपण ती मागच्या वर्षी थांबवली का तर इतर सर्व स्रोत जे काही आपले स्रोत आहेत त्याच्यातून 3 ते 5 रुपयांनी वीज मिळत असताना यांचा 5 रुपयापेक्षा जास्त महाग होतो. मग महाग वीज घ्यायची का तर त्याच्याऐवजी गरजच नाही आता तर ती घ्यायची नाही म्हणून ती बंद केली होती. आता ती आपण जून अल्पकालीन वीज खरेदी करार म्हणतात याच्यासाठी तेवढ्या पुरतीच करतोय, कारण पावसाळ्यानंतर वीज मागणी कमी आली तर मग या महाग विजेचा बोजा परत आपल्यावर येऊ नये याच्यासाठी केलेली ती रचना आहे. आता याच प्रकल्पामध्ये इतर राज्यांचाही काही वाटा आहे, पण त्यांना ते परवडत आहे का याच्याकडे आपण लक्ष, म्हणजे ती 4000 मेगावॅटचा प्रकल्प समजा 4000 मेगावॅटची पूर्ण वीज विकली जात नसेल, काही साठा त्याच्यातला उरत असेल तर तो पुन्हा उचलण्यासाठी अशा पद्धतीनं आपण त्यांना संपर्क साधायला हवा. ती जी राज्य आहेत जी वीज त्यातनं वीज घेत नाहीयेत त्यांची सहमती घेऊन एक प्रकारची एनओसी म्हणा की तुम्ही जर घेत नाहीयेत तर आम्ही घेतो, अशा पद्धतीनं काही करता येतं. थोडक्यात पॉलिटिकल विल दाखवलं तर या प्रश्नाला तात्काळ उत्तर आहे, कदाचित फक्त पैसे जास्त होते. हो, काही प्रमाणात. आणि आता म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 1 आठवड्यापूर्वी केंद्रीय वीज आयोग जो आहे त्यांनी खुल्या बाजारपेठेतील वीज दरावर एक कमाल वीज किती रुपयाला तुम्ही विकू शकता त्याच्यावर एक बंधन आणलंय. 18 ते 20 रुपयांपर्यंत गेलं होतं मार्चच्या शेवटच्या आठवड्यात. म्हणजे 1 युनिट वीज जी वर्षभरापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी 3 ते 5 रुपयांच्या दरम्यान मिळत होती ती 18 ते 20 रुपयांना विकली गेली. ते लक्षात घेऊन केंद्रीय वीज आयोगाने त्याच्यावर तुम्हाला 12 रुपयांपेक्षा जास्त विकता येणार नाही असं एक बंधन घातलेलं आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण 11 ते 12च्या दरम्यानच विकताय. आणि हे जे विकणार आहेत त्यांना सुद्धा कोळसा आणि याच्या काही अडचणी आहेतच. आणि कोळशाच्या पलीकडे जाऊन दुसरा होतो की जेव्हा कोळसा अचानक उपलब्ध होईल त्यावेळी रेल्वेचे त्या क्षणी ते ज्याला आपण मालगाड्या म्हणतो जी वाहतूक करतात सगळीकडूनच जेव्हा एकाच वेळी प्रश्न निर्माण होतो तेव्हा सगळीकडून ती मागणी येते. त्यामुळे त्याच्यातला जो एक आपण म्हणतो टंचाई तर त्याचीही एक वेगळी टंचाई त्याचेही फटके बसतात. आता याच्यावर एक छोटासा उपाय केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सुचवलाय
ते म्हणतात जर तुम्हाला लांबवरच्या, आता समजा आपल्याला कुठल्या तरी बिहार किंवा छत्तीसगड मधल्या कोळसा खाणीतून महाराष्ट्रातल्या वीज प्रकल्पाला वीज कोळसा येणार असेल आणि ही जी रेल्वेची टंचाई असेल किंवा इतर याच्यामुळे त्याला वेळ लागणार असेल, तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या खाणीच्या जवळपास जर एखादा वीज प्रकल्प असेल तर त्यांची क्षमता तुम्ही वापरा. म्हणजे तुमचा जो करार झालेला कोळसा आहे त्यातला 25% कोळसा त्या प्रकल्पाकडे वळवा, त्या प्रकल्पाला म्हणा तू आमच्यासाठी वीज तयार कर, आम्ही ती घेतो. म्हणजे कोळशाची वाहतूक न करता जो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाहीये त्याला आपला कोळसा वळवायचा. म्हणजे माझं इंधन छत्तीसगडनं कोराडी किंवा चंद्रपूर किंवा नाशिकला आणण्याऐवजी तिकडच्या तिकडे एखाद्या प्रकल्पाला द्यायचं आणि ती वीज वाहतूक, कारण ट्रान्समिशन लाईनने पटापट येईल, तो असा एक त्यांनी उपाय सुचवलाय. पण असे किती मेगावॅटचे प्रकल्प थांबलेले आहेत की जे तुमच्यासाठी तुमचा कोळसा वापरून वीज तयार करू शकतात का, हे अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. पण उपाय म्हणून तात्पुरता आहे याची चर्चा झालेली आहे. या सगळ्याचा अजून एक अर्थ असा दिसतोय की याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध खूप गरजेचे आहेत. तुम्ही केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचा उल्लेख करताय पुन्हा पुन्हा, आणि कोऑर्डिनेशन आहे. तर कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण असतं. या विजेच्या प्रश्नातलं राजकारण नक्की काय आहे, केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये काय भूमिका बजावतात, आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, ऊर्जा खातं सुद्धा काय भूमिका बजावतात? एरवी आपण आता महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात जर बघितलं तर सत्तांतर झाल्यानंतर केंद्र राज्य संबंध हे फारसे चांगले नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो विषय आहे कोळसा टंचाई, ही जर फक्त महाराष्ट्राला भेडसावत असती किंवा ज्याला आपण म्हणू की भाजप इतर जी राज्य आहे, सत्ता विरोधकांची जी तिथं भेडसावत असती, तर असं म्हणता आलं असतं की केंद्र राज्य संबंधांमुळे हे असं आहे. पण तसं नाहीये. गुजरातलाही अडचण आहे, अख्ख्या देशाला अडचण आहे, आणि त्याचं मूळ कारण आहे कोल इंडियाची उत्पादन क्षमतेत नीट वाढ झालेली नाही. आणि बरं, असं याच्यामध्ये असं नाही की कोल इंडिया मनमानी करते आणि कोणीच लक्ष नाही दिलं. तर मागच्या वर्षी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने पत्र दिलं होतं कोल इंडियाला की तुम्ही का नाही अशा पद्धती, जेवढे तुमचे लक्ष दिलेले तुम्हाला त्या पद्धतीनं का नाही तुम्ही कोळसा उत्पादन करत आहात. त्याच्यावरून बरेच ताणतणावही झाले होते. पण त्यांची अंतर्गत काय रचना हे अजूनही पुरेशा स्पष्टपणे बाहेर आलेलं नाहीये. पण कोल इंडिया हा इथं देशभरात आहे, त्यामुळं कुठल्या तरी राज्याला काहीतरी सापत्न वागणूक मिळतंय असं काही फारसं नाहीये. तसं असतं तर मग देशभरात कोळसा टंचाई का झाली असती. त्यामुळे इथं राजकारणाचा संबंध नाहीये, तर कार्यक्षमता हा विषय येतोय तिथे. एका बाजूला वीज मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूला 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रचंड ट्रेंड आहे. आता जोक फिरतोय व्हॉट्सअपवरती की इलेक्ट्रिक व्हेकल आली आणि लोड शेडिंग लागलंय, आता त्यामुळे डिझेलच्या जनरेटरवरती परत एकदा इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करायची वेळ आली. तर ही जी वाढती गरज आहे आणि ती वाढतच जाणार, इलेक्ट्रिक व्हेकल्स येत राहणार, चार्जिंग स्टेशन्स येत राहणार, त्याची धोरणं येत राहणार. तर लॉंग टर्म जे सोल्युशन आहे वाढत्या इलेक्ट्रिसिटीच्या गरजेचं, ते काय आहे आणि त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? लॉंग टर्म मध्ये पुन्हा तेच येईल. मगाशी जसं बेस लोड हा विषय सांगितला मी, की इतर जे कोणतेही सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, किंवा कोजन म्हणजे आपल्या साखर कारखान्यांपासून जी वीज निर्मिती आपल्याला वीज निर्मिती होते, हे सगळे पूरकच राहतील. तुम्हाला जो 1-2 प्रमुख उपाय होते ज्याची चर्चा 10 वर्षांपूर्वी झाली होती की कोळशावर आधारित जे वीज प्रकल्प आहेत, औष्णिक प्रकल्प, त्यांना अणुऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. भारताचा जो होमीबाबांनी त्रिस्तरीय अणुऊर्जेचा जो कार्यक्रम आखला होता त्याच्या दिशेने मोठ्या वेगाने वाटचाल करणं, पण तो कार्यक्रम कुठेतरी मागं पडला आणि त्याच्यातून ज्याला कोळशाला पर्यायी त्या क्षमतेने अखंड वीज निर्मिती, कारण अणुऊर्जा एक असा विषय आहे की जिथं एकदा ते इंधन आणि हे जे असतं ते अखंडपणे वीज निर्मिती करण्याची त्यांची क्षमता असते इतर कोणाही पेक्षा. पण सौर ऊर्जेचं कसं आहे आपल्याला माहिती आहे, दिवसा जेव्हा सूर्य तळपेल तेव्हा वीज निर्मिती होईल, रात्रीच्या वेळी काही ती वीज निर्मिती होणार नाहीये. पवन ऊर्जेचंही तसंच, वारा जेव्हा वाहील तेव्हा ती वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळं आपण म्हणू तेवढ्या प्रमाणात की एवढी मिळणार असं आपण नाही म्हणू शकत. तर भारताच्या दृष्टीनं अणुऊर्जा हा एक मोठा विषय होता. पण जसं ते एक आखताना मोठमोठे प्रकल्प आखले गेले आणि त्याच्यावरून स्थानिकांची आंदोलनं केली. स्वाभाविक आहे, प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक भीती असते. पण त्याच्यामध्ये जी पर्याय जर म्हणाल तर पुन्हा एकदा आपल्याला शांतपणे अणुऊर्जा जे धोरण होतं, जे आपण सुरू केलं होतं, ते कुठल्या दिशेने आणि कसं नीट वाढवता येईल
हे बघावं लागेल. इतर कोणतेही उपाय, की 5,000 मेगावॅटचं सोलर पार्क आहे, 2,000 मेगावॅटचं विंड पार्क आहे, चांगलं आहे, ते पूरकच राहणार. तो तुमचा मुख्य गाभा भारतासारख्या अवाढव्य देशात, ज्याला आपण घनदाट लोकवस्ती आणि प्रचंड वीज मागणी असं म्हणतो, तिथं होऊ शकत नाही. अनेकांना वाटतं की मग पाश्चात्य देशात कसं होतं, तर एक मोठा फरक लक्षात घ्यायला पाहिजे. पाश्चात्य देश हे विरळ लोकवस्तीचे आहेत, त्यामुळे तिथली जी सार्वजनिक हे आहे वापर ऊर्जा आणि इतर साधनांचा, तो जास्त प्रमाणात मिळतो. आपण 120-30 कोटीच्याही पलीकडे आहोत. त्यामुळे त्याचे जे काही एक अंतर्गत आपल्याला परिणाम म्हणू ते असणारच आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे. मागे एखाद्या पाश्चात्य देशानं, मी नाव मुद्दाम नाही सांगत आहे कारण त्याला हे नको, की नाकाने कांदे सोलले आणि म्हणे आम्ही अणु ऊर्जा नाही तयार करणार. आणि त्यांनी शेजारच्या राज्याकडनं जी वीज ते आयात करत होते आपली विजेची गरज भागवण्यासाठी, ती अणुऊर्जाच होती. ही ती विसंगती आहे, ही लोकांना माहिती नसते. त्याच्यामुळे एक सरधोपटपणे प्रत्येक गोष्टीला विरोध होतो. तर अणुऊर्जा, मग याचा अर्थ 8-8, 10-10 हजार मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारावेत का? तर नाही. ते आपल्याला त्याच्यातून तोडगा काढावा लागेल. आणि आज जो अणुऊर्जेमधला सर्वात मोठाचा कळीचा जो मुद्दा आहे, जो 10 वर्षांमुळे हे सगळं प्रलंबित आहे, तो आहे एनर्जी न्यूक्लिअर लायबिलिटी नावाचा एक घटक असतो. त्याच्यामध्ये कोणीही ती जबाबदारी उचलायला तयार नाहीये. म्हणजे जो प्रकल्प टाकेल त्याच्यावर ऍक्सिडेंट रिलेटेड जे काही उत्तरदायित्व येतं त्याच्यावरून ते वाद आहेत. आणि शिवाय मोठमोठ्या क्षमतेचे आपण जाहीर केल्यामुळं त्याच्यात झालं. आणि तुम्हाला तेव्हा जुनं जर आठवत असेल तर थोरियम नावाचा जो घटक आहे, केरळची वाळू जी आहे, ती एक खूप मोठं इंधन आहे. आणि तिथपर्यंत जाणे, असं नाही की ती उचलून आज तयार केली. अणुऊर्जा मध्ये क्रम आहे. एक प्रक्रिया झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया होत नाही. तर आपण त्याच्या अलीकडच्या प्रक्रियेवर येऊन थांबलेलो आहोत. त्याच्या पुढच्या प्रक्रियेवर जाणं आणि मग पुढे थोरियम. म्हणजे जर तुम्ही 100, मी 10-20 वर्षाचा मी बोलणार नाही, 100-150 वर्षांचा जर आपण प्लॅनिंगचा विचार केला जसं पाश्चात्य देश करतात, तर आपल्याला अणुऊर्जेबद्दल अत्यंत गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. आणि त्याचवेळी जे सोलर वगैरे आहे त्याच्याकडून अजिबात ढळता कामा नये. ते पूरक आहेत पण महत्वाचे आहे. या सगळ्यात अजून एक अँगल असा आहे, तो म्हणजे शहरी विरुद्ध ग्रामीण. आता शहरात लोड शेडिंग व्हायला सुरुवात झाली, अधूनमधून लाईट जायला लागली, आणि मग आम्ही सुद्धा हा विषय घेतला कारण तो लक्षात आला. पण असं म्हणतात की ग्रामीण भागात लोड शेडिंग कायम आहे. मी कोल्हापुरात होतो गेले काही दिवस, त्यावेळेला तिथं आंदोलन चालू होतं की शेतकऱ्यांना रात्री वीज मिळती, त्याच्यामुळे वेगवेगळे अपघात होतात, तर ती वीज सकाळी मिळावी, शेतीसाठीची वीज सकाळी मिळावी. तर हा जो शहरी ग्रामीण वीज प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडंसं या निमित्ताने सांगितलं तर बरं होईल. आता मगाशी जो आपण भारनियमन मुक्तीचा 2012चा विषय केला, 2011-12 मध्ये आपण अधिकृतपणे राज्य भारनियमन मुक्त झालं असं जाहीर केलं. याचा अर्थ सर्वांना 24 तास वीज मिळत होती का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यावेळी शेती पंप, ज्याला आपण ग्रामीण भागातले कृषी पंप म्हणू, त्यांना दिवसातून 8 तास वीज मिळायची. दिवस म्हणजे 24 तासातून. अशा पद्धतीची रचना केली गेली होती. तेवढी जर पाणी देता आलं त्यांना तर पिकासाठी ते पुरेसं आहे अशी गणित करून ते दिले होतं. आणि ते चक्राकार पद्धतीनं त्याचं वेळापत्रक असायचं. म्हणजे आज या भागाला दिवसा आहे तर तिकडे रात्री वगैरे. त्याच्यातून ती नाराजी जी आहे ती आहे की ग्रामीण आणि शहरी. पण याच्यामध्ये परत तो जो पोटभेद आहे, ग्रामीण याचा अर्थ गावात कुणाला वीज नाही का? तर असं नाही. ग्रामीण भागात जर तुमचं घर आहे त्याला वीज मिळेल, पण शेती पंपांना मात्र तेवढ्याच प्रमाणात वीज मिळेल, असा तो मुद्दा आहे. आता शेतकऱ्याला स्वाभाविकच आहे वाटणं की मी रात्री कुठे हे सगळं करत बसू, मला दिवसाच मिळाली पाहिजे. ती त्यांची मागणी रास्त आहे का? तर पूर्णपणे रास्त आहे. पण तेवढी संसाधनं नव्हती, त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला होता. आणि त्याच्यावर आता गेल्या, म्हणजे ज्या वेगानं काम झालं ते 2014-15 नंतर महाराष्ट्रात जेव्हा मागचं सरकार होतं, तर त्यांनी तिथं 2 एक विचार आले होते की कृषी पंपांची जी थकबाकी आहे विजेची, त्याचा भार उद्योगांवर पडतो आणि उद्योगांची वीज महाग होते. आणि त्याच वेळी कृषी पंपांनाही दिवसा वीज मिळत नाही. म्हणजे थकबाकी कृषी पंपांमुळे तयार होणार आणि त्याचा भार उद्योगांवर पडणार, म्हणून उद्योग नाराज, आम्हाला दिवसा वीज मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज. तर हे दोन्हीमध्ये काही आपल्याला सुवर्णमध्य काढता येईल का अशी चर्चा होऊन सौर कृषी पंप अशी एक मोठी योजना आणली गेली.
आणि त्याच्यात त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. ती आता वेगवेगळ्या पातळीवर आहे, काही प्रमाणात सुरू झाली आहे, पण ज्याला आपण म्हणू की संपूर्ण राज्य जे आहे कृषी पंपांचं ते काही सौर ऊर्जेवर अजून गेलेलं नाही. त्याचं कारण असं की तो जो पंप आहे तो काही लाखांचा असतो आणि त्याच्यावर अनुदान वगैरे येऊन शेतकऱ्याला थोडं कमी पडेल, पण तरी काही हजार राहतात. आता ते सगळ्यांना परवडणार का? मग त्याचं मेंटेनन्स आलं त्याचे, कारण सौर ऊर्जा प्रकल्प पॅनल आहे, त्याच्यात काही गडबड झालं तर ही जी सगळी संरचना आहे ती तयार होणं ह्या थोडासा दीर्घकालीन भाग आहे. पण त्या दृष्टीने मागच्या 5-7 वर्षात आपली वाटचाल सुरू झाली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण हे वीज भारनियमन थांबणार कधी आणि परिस्थिती पूर्वपदाला कधी जाईल? ते भाकीत करणं खूप कठीण आहे. पण ज्याला आपण सर्वतोपट नैसर्गिक चक्र म्हणतो त्याचा जर आधार घेतला आजपर्यंतचा, तर पावसाळ्यामध्ये हे सगळं कमी होईल असं म्हणता येईल. कारण पावसाळा एकदा सुरू झाला की वीज मागणी खाली जाते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळी निदान जी काही वीज मागणी कमी होईल ती पूर्ण करण्यासाठी वीज प्रकल्पांकडे कोळसा हवा. नाही तर तिथं पुन्हा तो प्रश्न येणार की वीज मागणी कमी झाली पण पुन्हा कोळसा टंचाई आणि त्यातनं काही प्रमाणात भारनियमन, हे दुष्टचक्र नाकारता येणार नाही. त्यामुळं आत्ताच्या घडीला यांना छोट्या छोट्या उपायातून मगाशी जसं केलं की जिथून कुठून थोडीफार वीज, जशी 760 मेगावॅट कोस्टल गुजरात टाटा पॉवरचा कोस्टल गुजरात प्रकल्प जो आहे बंदराचा, तिथून उचलली, अशाच पद्धतीनं अजून कुठून घेता येईल याचा तातडीनं विचार करून त्यांच्याशी संपर्क साधणं आणि त्या विजेची तरतूद करणं हा एक छोटा उपाय आहे. दुसरा आपण जो केला आहे तो आहे कोयना जलविद्युत मध्ये पाणी खूप मोठ्या गतीनं कमी होत आहे, कारण आपण वीज मागणी भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोयनेचं पाणी वापरतोय. तर जलसंपदा विभागानं वाढीव पाणीसाठा वीज निर्मितीसाठी दिलाय, त्याच्यामुळे तो थोडासा उन्हाळ्यात दिलासा आहे. तो जर वाढीव पाणीसाठा मंजूर केला नसता तर आपल्याला ऐन मे मध्ये अजून थोडी झळ बसण्याची भीती होती. तर आता तो कदाचित जे आहे ते मे अखेरपर्यंत असंच सुरू राहील, म्हणजे जलविद्युतच्या प्रमाणात वीज निर्मिती मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पावसाळा आणि इकडे हे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट कोल इंडियाचं उत्पादन वाढवण्याकडे सर्व देशाला लक्ष द्यावं लागणार आहे. तिथे जे काही अडचणी असतील त्या दूर झाल्याशिवाय काही होणार नाही. कारण तुम्ही पैसा किती, मगाशी जसं मी म्हणालो, पण वीज हे असं क्षेत्र आहे ना, तिथं तुम्ही पैशाचं जरी सोंग आणलं, म्हणजे जागतिक बँकेनं जगातलं सर्व कर्ज तुम्हाला जरी देऊन टाकलं तरी तो सुटत नाही. कारण वीज जर कोळसा नसेल तर वीज प्रकल्प 10,000 मेगावॅटचा जरी असला तरी तो तुम्हाला वीज नाही देऊ शकणार आहे. आणि जरी 5,000चा असला तरी आयात कोळसा हा प्रत्येक वीज प्रकल्पात 100% वापरता येत नाही. या अशा अनेक तांत्रिक गोष्टी जे आहेत त्याच्यामुळं हे गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. पैशाचं सोंग इथं उपयोगाचं नाही. त्याला त्या पद्धतीनंच, म्हणजे आपल्याला आयात कोळसा आणून आपल्याला त्याच्यात थोडा दिलासा मिळेल, पण प्रश्न पूर्ण सुटणार नाही. कारण त्याच्यातून ती ब्लेंडिंगची जी क्षमता आहे, तुमचं जे बॉयलर डिझाईन आहे त्या पद्धतीनंच वीज निर्मिती होईल त्याच्यातून. सर, थोडक्यात तुमच्या सगळ्या अनालिसिसचा सार असा आहे की पुढचे काही दिवस का होईना सहन करायला पर्याय नाही, पण निदान पाठीमागची बिहाइंड द सीन्स माहिती मिळाल्यानंतर ही सहन करण्याची क्षमता आणि मानसिकता वाढेल अशी अपेक्षा धरूया. आणि यासाठी आणि एक छोटा मुद्दा मी ह्याच्यामध्ये जोडेन. परत मागच्या काही वर्षांमध्ये रूफटॉप एनर्जी नावाची एक संकल्पना आली. याचा अर्थ इमारतीच्या छतावर तुम्ही सौर ऊर्जा निर्मिती करा. ते प्रमाण अजूनही आपल्याकडे पुरेसं वाढलेलं नाही. जर आपल्याला वीज, म्हणजे प्रत्येकाचं ज्यांची स्वतंत्र घरं आहेत किंवा ज्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात छतावर जागा आहे ते वाढवण्यासाठी तातडी तुम्ही जे म्हणालात की ज्याला आपण वेगाने प्रयत्न करू शकतो असे जे घटक आहेत आणि जिथे आपण अजून थोडे कमी आहोत ते म्हणजे हे. कारण आपला मोठा ग्रामीण भाग आहे आणि निमशहरी भाग ही मोठा आहे, तर तिथं जितकं वेगानं आपण सौर ऊर्जेचे पॅनल, कारण छोट्या घटकामध्ये सौर ऊर्जा ही मोठा दिलासा ठरू शकते. राज्याची अख्खी मागणी कुठेतरी सौर ऊर्जा पार्क तयार करून नाही भागवता येणार, पण छोटे, म्हणजे प्रत्येक घराघरी किंवा इमारतींवर जिथं जिथं शक्य आहे तिथं मोठ्या प्रमाणात जर रूफटॉप झाली तर आपल्याला त्यांची जी वीज मागणीचा जो काही मोठा हिस्सा आहे तो सौर ऊर्जेतनं भागेल आणि बाकीची वीज ग्रीडची, म्हणजे महावितरण सारखी वितरण कंपनी कोणती असेल तिथे, असं एक काय म्हणतात त्याला संयुक्त जो मॉडेल आहे त्यातून आपल्याला त्याच्याकडे थोडा दिलासा मिळू शकतो. आणि लॉंग टर्म साठी अत्यंत आवश्यक आहे. कारण कोळसा सप्लाय हा आपल्या हातात नाही, पण याच्या रूफटॉप मध्ये काही अडचणी आहेत तांत्रिक, धोरणामध्ये काही अजून
सुधारणा होण्याची गरज आहे असं संबंधित लोकांकडनं वारंवार सांगण्यात येतं. तर आपल्याला जसं कोळशाच्याकडे लक्ष द्यायचं तसं रूफटॉप हा ग्रामीण भागात, निमशहरी भागात आणि मोठ्या शहरात जिथं मोठ्या संकुलं असतील तिथं शक्य तितकं वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात तसं सर पर्याय अनेक आहे, पण रात्रीतनं काही हा प्रश्न सुटेल असं दिसत नाही. त्यामुळे पुढचे थोडे दिवस सहन करायची तयारी ठेवूया आणि या प्रश्नातनं धडा घेऊन रूफटॉप असेल, सौर ऊर्जा असेल, कोळसा असेल, या सगळ्याचं प्लॅनिंग करून एक समाज म्हणून आपल्याकडून बचत आणि राष्ट्रीय पातळीवर अणुऊर्जा, राईट, ते राज्याचं धोरण नाही असू शकत, ते देशाचंच धोरण असू शकत. बरोबर. त्याच्याकडे आपल्याला खूप गांभीर्यानं बघून त्यात काही सुधारणांची गरज असेल धोरणामध्ये, प्रकल्पांच्या रचनेत, आकारात, स्थळांमध्ये, तर ते पुढे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे पुढच्या 100 वर्षांचा विचार करा. या सगळ्या विषयांचा डोक्यात, या सगळ्या विषयांबद्दलची जाणीव या मुलाखतीच्या निमित्तानं थिंक बँकच्या प्रेक्षकांच्या डोक्यात नक्की राहील. ते अधिक सजगपणे या ऊर्जा प्रश्नाकडे बघतील. तुम्ही सर वेळ दिलात आणि आम्हाला या बिहाइंड द सीन असणाऱ्या, कायम गृहीत धरल्या जाणाऱ्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समजावून सांगितल्यात, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.